नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा घटक अभ्यासणार आहोत. ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या संस्थांचं योगदान होतं अशा संस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेट असेल, नेट असेल, या परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारला जातो. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा भाग आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये ज्या संस्थांचं योगदान होतं, ज्या योजनांचं योगदान होतं, त्यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्या योजनेचा विचार जर केला तर ते म्हणजे काय? मूक. मूक हा मराठी शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला MOOC असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये MOOC चा विचार जर केला तर त्याचा लॉंग फॉर्म काय असेल? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. या मूकचा विचार जर केला तर ही काय? ऑनलाईन शिक्षण प्रणाली आहे. ऑनलाईन शिक्षणाची तयार केलेली योजना आहे. याला इंटरनेटच्या साहाय्याने हजारो विद्यार्थी मोफत व कमी शुल्कामध्ये शिक्षण घेण्याचे एक व्यासपीठ म्हणून या मूककडे पाहिलं जातं. या मूकची सुरुवात 2008 मध्ये कॅनडा या देशामध्ये झालेली आहे. मूकची सुरुवात 2008 मध्ये कॅनडा या ठिकाणी झालेली आहे. त्याचे प्रवर्तक म्हणून जॉर्ज सायमन्स आणि स्टेफन डॉन्स या दोन व्यक्तींना त्याचं श्रेय जातं. 2008 मध्ये कॅनडा या ठिकाणी जॉर्ज सायमन्स आणि स्टेफन डॉन्स यांनी या मॉकची सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा पहिला कोर्स म्हणून कनेक्टिव्हिजम थेरी या कोर्सकडे पाहिलं जातं. आणि या मॉक या पोर्टलवरती कनेक्टिव्हिजम थेरी हा पहिला कोर्स त्यांनी त्याच्यावरती सुरू केलेला आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय जॉर्ज सायमन्स व स्टेफन यांना जातं. भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट 2016 मध्ये भारतामध्ये कधी सुरू झालं? 15 ऑगस्ट 2016 पासून भारतामध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत मॉकची सुरुवात झालेली आहे. त्याला आपण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स असं म्हटलं जातं. मॅसिव्ह या शब्दाचा अर्थ काय? प्रचंड. प्रचंड म्हणजे भरपूर साठा असलेलं. ओपन म्हणजे सर्वांसाठी खुलं असणारं आणि ऑनलाईन कोर्स आहे. हा कसा आहे? ऑनलाईन कोर्स आहे. ज्या व्यासपीठावरती, ज्या योजनेमध्ये, ज्या पोर्टलवरती प्रचंड असा ज्ञानाचा साठा सर्वांसाठी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी काय केलेला आहे? खुला करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपण त्या कोर्सची सुरुवात त्या ठिकाणी करू शकतो आणि तो अभ्यासक्रम, तो कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. त्याची 2008 मध्ये कॅनडा या ठिकाणी सुरुवात झाली. त्याचे जॉर्ज आणि सायमन्स व स्टीफन यांना श्रेय जातं. आणि भारतामध्ये डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट 2016 पासून भारतामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये मिनिस्ट्री ऑफ इंडिया, UGC, AICTE, NPTEL या संस्थांना याचं श्रेय जातं. भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ इंडिया, UGC, AICTE, NPTEL या संस्थांचं योगदान या पोर्टलवरती आपल्याला दिसून येतं. या पोर्टलवरती MIT सारख्या संस्था, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था असतील, विद्यापीठ असतील, हार्वर्ड सारखं विद्यापीठ असेल, केम्ब्रिज सारखे विद्यापीठ असेल, तर यांच्या अंतर्गत जे अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत हे सर्व अभ्यासक्रम या मूक या पोर्टलवरती त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या पोर्टलचा विचार जर केला तर या पोर्टलवरून आपल्याला कोणत्याही देशातील ऑनलाईन कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करता येतो. म्हणजे बघा, ऑनलाईन कोर्सचं किती मोठं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती आपण कुठल्याही देशातला अभ्यासक्रम किंवा एखादा ऑनलाईन कोर्स आपण घरी बसल्या पूर्ण करू शकतो. या दृष्टिकोनातून विचार जर केला तर डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारनं हे पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलवरती मिनिस्ट्री ऑफ इंडिया असेल, UGC, AICTE आणि NPTEL यासारख्या संस्था त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसून येतात. जगातलं कुठलंही विद्यापीठ असेल, कुठलाही ऑनलाईन कोर्स असेल तर या पोर्टलवर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येतो. त्याचबरोबर या पोर्टलवरती 300 पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध आहेत. बघा त्याच्यावरती किती? 300 पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध आहेत. आपल्याला जो आवडेल, जो योग्य वाटेल, जो चांगला वाटेल, जेणेकरून आपला फायदा होईल, स्किल आपल्यामध्ये डेव्हलप होतील, अशा दृष्टिकोनातून आपण कुठल्याही कोर्सची निवड करू शकतो आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये ते पूर्ण करू शकतो. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय? ऑनलाईन पोर्टलवरती हा कोर्स कसा आहे? काही कोर्स मुफ्त आहेत आणि काही जे कोर्स आहेत त्याला कमी शुल्क त्या ठिकाणी लावलेले आहे. आणि हे अभ्यासक्रम, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी मिळतं. अशा प्रकारची तरतूद, अशा प्रकारची
सुविधा त्याच्यावरती उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आणि हे कोर्सेस ह्या पोर्टलवरती आपण अभ्यासासाठी घेत असताना काही हिंदी भाषेमध्ये आहेत व काही इतर त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेमध्ये सुद्धा त्या कोर्सची उपलब्धता आहे. म्हणजे काही कोर्स हिंदीमध्ये आहेत आणि काही कोर्स त्या ठिकाणची असणारी स्थानिक भाषा असेल त्या स्थानिक भाषेवर आधारित असणाऱ्या कोर्सची त्या ठिकाणची रचना आहे. आणि मग ह्या कोर्सचा फायदा काय असेल बरं? या कोर्सचे आपल्याला सगळे फायदे सांगता येतात की याच्यावरती मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. हे कसं आहे, ऑनलाईन पोर्टल आहे आणि या पोर्टलवरती मोफत शिक्षणाची योजना केलेली आहे. त्याचबरोबर कमी शुल्क आकारून त्या ठिकाणी काही कोर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि प्रमाणपत्र जर पाहिजे असेल त्याला अल्प प्रमाणामध्ये आपण फीस भरून त्या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र घेऊ शकतो. त्याच्यानंतर घर बसल्या आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण घेता येतं. म्हणजे आपल्याला शिक्षण जर घ्यायचं असेल, एखादा कोर्स करायचा असेल तर प्रत्यक्ष त्या विद्यापीठामध्ये त्या संस्थेमध्ये जाऊन कोर्स पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. तर आपण घरी बसून सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तो कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या वेळेनुसार कोर्स पूर्ण करता येतो. म्हणजे आपल्या वेळेनुसार काम करत करत आपल्याला आपल्या सुविधेनुसार, आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार आपल्याला हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला आपण मॉक पोर्टल असं म्हणत असतो. मग त्या मॉकचा फायदा घेत असताना त्याच्या काही प्लॅटफॉर्म असेल, प्लॅटफॉर्म आहे की त्याच्या मार्फत आपण त्या ठिकाणी हा कोर्स पूर्ण करू शकतो. ते प्लॅटफॉर्म कुठे असतील तर त्याच्या असणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत किंवा स्मार्टफोन मध्ये विविध प्रकारचं ऍप घेऊन त्या ऍपच्या सहाय्याने सुद्धा आपण हा मॉकचा कोर्स किंवा मॉकचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपल्या आवडीनुसार त्या ठिकाणी कोर्स आपण पूर्ण करू शकतो. हे प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये आहे कोर्सेरा. कोर्सेरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जाऊन आपण एखादं कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. म्हणजे याच्यावरती काय आहे की जगभरातील नामांकित विद्यापीठाचे कोर्स व पदवीचे अभ्यासक्रम त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कोर्सेरा नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे, जे ठिकाण आहे, त्याच्यावरती आपल्याला जगभरातील नामांकित विद्यापीठ कुठले आहेत आपण पाहिलं. MIT आहे, हार्वर्ड आहे, केम्ब्रिज आहे, अशा ज्या उच्च संस्था आहेत, असे विद्यापीठ आहेत, त्यांचे असणारे कोर्स या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतात. मग त्या कोर्सेरा या प्लॅटफॉर्मची निर्मिती कुठे झालेली आहे? स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये 2012 मध्ये प्राध्यापक अँड्रेव एनजी व डॅफे कोलर यांनी या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. याचं श्रेय अँड्रेव एनजी व कोलर यांना जातं. यांनी 2012 मध्ये स्टॅनफोर्ड या ठिकाणी या कोर्सेरा प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्लॅटफॉर्म आहे इडेक्स. इडेक्स काय आहे तर हार्वर्ड व MIT संस्थांचे असणारे कोर्स उपलब्ध करून देणारे प्लॅटफॉर्म त्याच्याकडे पाहिलं जातं. जसं कोर्सेरा आहे तसं इडेक्स नावाचा सुद्धा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला या उच्च संस्थांनी तयार केलेले जे कोर्स आहेत ते कोर्स त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर आहे युडेमी नावाचा असणारा प्लॅटफॉर्म. त्याच्यामध्ये काय केलं जातं? हा कोडिंग प्रोग्राम आहे. युडेमी काय हा एक कोडिंग प्रोग्राम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. याची रचना 2010 मध्ये एरन बॅली या विचारवंताने केलेली आहे. या प्लॅटफॉर्मवरती काय झालं? विविध प्रकारचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. याच्यावरती हजारो प्रकारचे कोर्स हे स्वस्त स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. स्वस्त म्हणजे कमी प्रमाणामध्ये, कमी फीस मध्ये युडेमी या प्लॅटफॉर्मवरती कोर्स उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये कोडिंग प्रोग्रामचा समावेश केलेला आहे. कोडिंग प्रोग्रामवर आधारित या प्लॅटफॉर्मची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. त्या प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स कमी किमतीमध्ये, कमी फीस मध्ये त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा प्लॅटफॉर्म सांगितलेला आहे स्वयं. आता आपल्याला माहिती आहे स्वयं भारत सरकारने 2017 मध्ये या स्वयं पोर्टलची निर्मिती केलेली होती. बरोबर आहे. आपण याचा मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे स्वयं पोर्टल विषयी आपल्याला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढला पाचवा आहे NPTEL. हे सुद्धा काय प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं? उच्च दर्जाचं शिक्षण सर्वांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून या प्लॅटफॉर्मवरती विचार केला जातो. या प्लॅटफॉर्मची निर्मिती 2003 मध्ये IIT, IIS बेंगलोर या संस्थांनी हे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. कोणत्या संस्था आहेत? IIT सारख्या, IISc सारख्या,
बेंगळुरू या ठिकाणी असणाऱ्या संस्थांनी काय केलेलं आहे, 2003 मध्ये NPTEL या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. मग NPTELचा लॉंग फॉर्मचा विचार जर केला तर नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग असा NPTELचा लॉंग फॉर्म होतो. हे काय सगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यामध्ये कोर्सेरा, इडेक्स, युडिमाय, स्वयं, NPTEL हे असणारे प्लॅटफॉर्म आपल्याला त्या ठिकाणी मॉकच्या शिक्षणासाठी, मॉकवर उपलब्ध असणारे कोर्स पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगाला येतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर मॉकची निर्मिती कधी झाली, तर मॉकची निर्मिती 2008 मध्ये कॅनडा या ठिकाणी झालेली आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट 2016 पासून हा मॉक उपक्रम भारतामध्ये सुरू झाला. हे पोर्टल त्या ठिकाणी सुरू झालं. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ इंडिया, UGC, AICT, NPTEL या संस्थांचा सहभाग आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि या पोर्टलवरती MIT, हार्वर्ड, केम्ब्रिज यासारख्या उच्च संस्थांचा असणारे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस याच्यावरती उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हिंदी भाषा आणि इतर स्थानिक भाषेचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. ह्या पोर्टलवर आधारित, या MOOC या पोर्टलवर आधारित प्रश्न जर आला तर त्याच्यावरती दिलं जाणारे शिक्षण कसं आहे, मोफत आणि कमी शुल्कामध्ये दिलं जातं. प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा ऑनलाईन कोर्स असल्यामुळे आपल्या वेळेनुसार आणि घरी बसून सुद्धा पूर्ण करू शकतो. आणि याच्यासाठी उपलब्ध असणारे प्लॅटफॉर्म कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये कोर्सेरा आहे, इडेक्स आहे, युडिमी आहे, स्वयं आहे, NPTEL आहे. हे प्लॅटफॉर्म आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतात. या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.